श्री ग्रंथ गजानन विजय अध्याय 5। श्री गणेशाय नमः। हे अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला बाया आता अभय असू दे। मी हीन दीन पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देव देवा परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लावली खरी विभूती श्री शंकराने तो हीनांचा हीनपणा थोरान आणि कवीपणा हे जाणून नारायणा गणू हा ठेवा संग्रही सर्व लाड लेकरांचे माता ती पुरविसाचे आहे दास गणूंचे ओझे सर्व तुझ्या श्री जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतई देवा तुझ्या बाळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवरी वर्णावी पारण लागे तियेचा महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्यादूर भटकू लागले काननी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तैसेच बसावे कोणाशी उमगू न द्यावे चरित्र आपुले येतुलेही श्रोते एका समयासी महाराज पिंपळगावासी गेले तेथ गोष्ट कैसी झाली ते अवधारा त्या पिंपळगावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंती एषा त्या मंदिरी येते झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावोनिया पद्मासन गुराखी त्या गावचे आपापले कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले कोणी सहज मंदिरात गेले वंदण्या शिवाप्रत तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित जाहले मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला काही गुराखी बाहेर आले इतरान बोलावू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर परी साधू बोलेना डोळे मुळीच उघडीना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकांसी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो मला शक्ती मुळी नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयेसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मूळची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला परी साधू हलेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मूडी न कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला अंगना झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे यात शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य यांचे आता पूजन करू अवघे आपण जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे पोरे गेली ओढ्यावरी गेड्यामध्ये आणले वारी परमभावे पायांवरी घालित झाले समर्थांच्या कोणी वन्य पुष्पे आणली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी गुराख्यांनी केले नवन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावळून कान आली रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील कारणासी तान्ही वासरे घरासी लागली असतील हुंबरावया या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाण्या वडील वाणसांप्रत म्हणजे येईल कळून की ते अवघ्यांसी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त पुढे श्रोते प्रातःकाळी आली गावची मंडळी
समर्थांसी पाहण्यावली गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला. भाकरी सीना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी. सांप्रत या शंकराच्या कोणी असे बोलले. शिवपिंडीच्या बाहेर आले आपणा दर्शन द्याया भले. चला नेऊ या गावात हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल. ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्षे झाले स्थिर. समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे. ऐसी भवती न भवती झाली. एक पालखी आणविली त्यांत उचलून ठेविली. समर्थांची मूर्ती पहा ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर. पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता बिबुध हो. मधून मधून तुळशी फुले पौरे टाकीत होते भले. समर्थांचे अंग झाले गुलालाने लालीलाल. घंटा घड्याळे वाजती लोक अवघे भजन करती. जय जय योगीराज मूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात. बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला आपण करू स्तवनाला. उपाशी बसून यांच्या पुढे ऐसा जो ते विचार करीती तो आले देहावरती. श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता आनंद झाला समजता. प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामींची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली पात्रे ती वाढून मली. मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार. समर्थे केला थोडाफार हाळो पाळीत साचार. ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी. पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी. शेगावा कारणे ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी. आमच्याही गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे. आम्ही तया योगीवरा कोठे न जाऊ देव खरा. निधी चालत आला घरा त्यांते कोण दवडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात. बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळगावात. समर्थांशी जोडून हात विनव लागला नानापरी. आत्ता येतो म्हणून निघून गेलात आपण. त्यास झाले 15 दिन याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हा विण भणभणीत दिसे सदन. शेगावचे अवघेजन चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी. माय लेका होणे तुटी हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपले भक्त राहिले असती उपोषित. त्या शेगाव शहरात नित्यदर्शन घेणारे. तुम्ही न आल्या शेगावी मीही तनु त्यागी न बरवी. सांगवी आमोची सांगा पुरवावी. आळकोणी गुरुवर्या बंकटलाल ऐसे बदले. महाराज गाडीवरी बसले शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून. जैसा मागे गोकुळाला ज्ञाया कृष्णा अक्रूर आला. तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती. नका हो दुःखित चित्ती जाती न कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपले पुरवावे. जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल साहुकार साचा. मनोभंग साहूचा करण्या कोणाची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती. ही का साहूची होय रीती माल दुसऱ्याचा बळे न्यावा. मशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी. तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मी जी का लोकमाता महाविष्णूची होय कांता. जिची अगाध असे सत्ता तिलाही त्वा कोंडिले. तेथे माझा पाड कोण म्हणून गेलो पळून. जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले. ऐसे एकता हसू आले बंकटलाला प्रतिभले. विनयाने भाषण केले ते एका सावचित्ते. बंकटलाल बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता. आपला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती. जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाचा पाड काही. आपल्या पाया पुढे नाही
मला धनाची किंमत, तेच माझे धनतोर, म्हणून आलो इथवर, माझे न उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले, घर मालका कारण, शिपाई आडवी कोठून, जैसे तुमचे इच्छिलवन, तैसेच तुम्ही वागावे, इतकीच माझी विनंती, शेगावी असो वस्ती, धेनू कानना ते जाती, परी येती घरी पुन्हा, तैसेच तुम्ही करावे, अवघ्या जगा उद्धरावे, परी आम्हा न विसरावे, शेगावी यावे वरचेवर, ऐसी समजूत घालून, शेगावी आणले गजानन, तेथे काही दिवस राहून, निघून गेले पुनरबी, ती एकावी तुम्ही कथा, सांगतो मी इथे आता, आडगाव नामे ग्राम होता, एकतया वराड प्रांती, त्या ग्रामा कारण, जाया निघाले दयागन, कातक काळी चुकवून, नजर शेगाव करांची, महाराजांची चालगती, वायूची या समान होती, अंजनी तनय मारुती, आला काय वाटे पुन्हा, मास होता वैशाख, 16 कलांनी तपे अर्ख, क्वचित कोठेन राहिले उदक, ऐसा प्रखर उन्हाळा, माध्यान्नीच्या समयाला, अकोली गावापाशी आला, हा योग योगेश्वर साधू बला, श्री गजानन महाराज, तो काय घडले वर्तमान, समर्थांसी लागली तहान, करती चौफेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना, अंगावाटे चालल्या धारा, घामाच्या त्या एक सरा, अधरोष्ट तो सुकला खरा, उदका विणा समर्थांचा, ऐशा दुपारच्या अवसरी, भास्कर नामे शेतकरी, घालीत होता पाळी खरी, आपुल्या त्या शेताला, शेतकऱ्याची भाताश्री, हे अवघ्यात मुख्य असती, कृषी वल हा निश्चिती, अन्नदाता जगाचा, अंगी ऐसे मोठेपण, परी सोशी यातना दारुण, बिचाऱ्यांना ऊन तहान, सोसणे भाग असे की, त्या अकोलीच्या शिवारात, जलाचे दुर्भिक्ष अत्यंत, एक वेळा मिळेल घृत, परी अभाव पाण्याचा, आपणांते प्यावयासी, भास्कराने शेतासी, आणिले खापराच्या घागरीसी, उदक होते गावातून, पाठीशी भाकर, डोई जलाची घागर, ऐसा होता प्रकार, शेतामाजी येण्याचा, ती घागर झुडपाखाली, होती भास्करे ठेवली, त्या ठिकाणी स्वारी आली, भास्करा जल मागावया, समर्थ म्हणती भास्कराला, तहान बहुत लागली मला, पाणी दे बाप प्यावयाला, नाही ऐसे म्हणू नको, पुण्य पाणी पाजण्याचे, आहे बापा थोर साचे, पाण्या वाचून प्राण्यांचे, रक्षण होणे अशक्य, धनिक पाणपोया घालिती, हम रस्त्याच्या पथावरती, याचे कारण शोधचिती, म्हणजे येईल कळून, भास्कर बोले त्यावर, तू नंगा धूत दिगंबर, तुला दांडग्या पाजिता नीर, पुण्यलाभ कशाचा, अनाथ पंगू दुबळ्यांसाठी, त्या पुण्याच्या शोभती गोष्टी, वाजो समाज हितासाठी, झटे त्यासी सहाय्य करा, ऐसे शास्त्राचे आहे वचन, तुझ्यासारख्या मैंदा कारण, आम्ही पाजिता जीवन, ते उलटे पाप होय, भूतदयेच्या तत्वला, सर्प कोणी का पोचला, वा जागा चोरट्याला, देती सदनी काय कोणी, तू भीक मागून घरोघर, केले सपुष्ट शरीर, भारभूत साचार, झालास आपल्या कृतीने, मी माझ्यासाठी घागर, आणली सकाळी डोक्यावर, त्या आयत्या पिठावर, रेघोट्या तू ओढ नको, तुला ना देणार पाणी, नको करुडे विनवणी, जा जा करी येथोनी, काळे आपले चांडाळा, तुझ्यासारखे निरुद्योगी, जन्मले आमच्यात जागजागी, म्हणून झालो अभागी, आम्ही चहू खंडात, हे भास्कराचे भाषण, समर्थांनी ऐकून, थोडे करुणी हास्यवदन, निघून गेले तेथून या, थोड्या दूर अंतरावर, एक होती साच विहीर, तिथे धाव अखेर, घेतली स्वामी रायांनी, स्वामी तिकडे जाऊ लागता, भास्कर झाला बोलता, उच्च स्वरे वेड्या वृथा, तिकडे कशाला जातोस, ती कोरडी ठणठणीत, आहे विहीर जाण सत्य, पाणी या एका कोसात, नाही कोठे जाण पिशा, समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी, विहिरीत पाणी नाही जरी, परी करीतो प्रयत्न, तुझ्यासारखे बुद्धिमान, जलाने होतील हैराण, ते मी नयनी पाहून, स्वस्त ऐसा बसलो जरी, तरी समाधितासाठी, कायम केली सांग गोष्टी, सहाय्य होतो जगजेठी, हेतू शुद्ध असल्यावरी, समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही ती येसी, हताश होऊन वृक्षापाशी, बैसले का दगडावर, डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण,
तो सच्चिदानंद दयागण दीनोद्धार जगद्गुरु समर्थ म्हणती देवदेवा हे वामना वासुदेवा प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी देवा ही अकोली पाण्यान वाचून त्रस्त झाली वोलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून मानवी यत्न अवघे हरले म्हणून तुझला प्रार्थिले पाव आता जगन मावले पाणी दे या विहिरीला तुझी करणी अघटित जे न घडे ते घडविसी सत्य मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिली प्रल्हाद भक्त करण्या करा स्तंभी प्रकटलास जगतोद्धारा 12 गाव वैश्वानरा भक्षिले त्वा गोकुळात कर नखागिरी धरिलागिरी तूच किरे मुरारी तुझ्या कृपेची नयसरी जगत्रयी कवणास दमाजिपंत ठाणेदार त्याच्यासाठी झालाच महार चोख्यासाठी ओढली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची उपमन्यूसाठी भला क्षीर समुद्र तुवा दिला तहान नाव देवाला मारवाडात लागली जाई तै तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी भरविले जलहे आण ध्यानात ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागली फुटला जरा उफाळ्याचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये सहाय्य झाल्या जगन्नाथ काय एक ना ते होत ईश्वरी सत्ता अगाध सत्य जेना घडे तेच घडवी तेथे पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले काही नच चाले तर्क त्याचा वर्षे झाली 12 जल नाही या विहिरीस तिलाच एका घटकेस याने जलमय केली की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बडेच फिरतो पिशाचरी हे आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून धरिता झाला दृढचरण मुखे स्तोत्र आरंभिले हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा लेकरासी कृपा करा अर्भकमी तुमचे असे तुम्हा ते ना जाणून मी बुडलो टाकून आता पश्चावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो टाकून बोलता गवळणी रागावलना चक्रपाणी दयाळा बाह्यवेशांनी तुझ्या मजल्या टकविले त्यांते तूच निरसन केले चमत्कार दाखवून भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे तोर ते कळले साचार या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरुनाथ मी न सोडी तुम्हा आता लेकराने भेटता माये कोठे न राहावे की खोटी ही प्रपंच माया आले आज कळून या आता परते न लोटाया दीना अर्भ का कारणे भास्कराचे समर्थ म्हणती ऐसा न होय दुःखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण आता कशाची नुरली बाण मग का प्रपंच टाकीशी पाणी आले तुझ्याकरिता बगीचा तो लावा आता भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष दावू नका माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया तेने हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता मळा निसंशयक भक्तिपंथाचा लावेन मी वृत्तीच्या मेदनी ठाई फळझाडे ती लावीत बाही सन्नतीची माझे आई तुझ्या कृपे करून सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे हे क्षणैक बलवाडे यांचा संबंध आता नको पहा श्रोते संत संगती क्षणैक घडता भास्करावरती केवढी झाली उप्रती याचा विचार करा हो खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनांहून तुकारामे केले वर्णन संत चरण रजा हे अभंगी तो अभंग पहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निदहिता कारणे पाणी लागले विहिरीस ही वार्ता आसपास पसरता जन दर्शनास धावू लागले स्वामींच्या मधूचा लागता सुगावा जैशा मक्षिका घेती धावा वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येती धावून तैसे श्रोते तेथे झाले लोक अपार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते धवा उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृताहुनी फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोकसारे असो पुढे भास्करासहित अडगावासी न जाता परत महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्धयोगी स्वस्ती श्रीदास गणो विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ होवो जगासी आदर्शभूत संत महिमा जाणावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु।
श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोऽध्यायः।